MRIचं आपण त्याच्यासाठी स्टेटच्या ह्याच्यातनं आपण हे केलंय। असे बरेचसे आहेत, म्हणजे आपल्याला शहरातील CCTVचा पण एक प्रस्ताव आहे, त्यामध्ये गाव ते स्मशानभूमी असं हे केलंय। त्याच्यासाठी लागणार शेड, जी जुनी यंत्रणा होती ती काही आता फार काही उपयोगाची राहिलेली नाही, त्यामुळे नवीन यंत्रणा उभी करावी, त्याचं एक आपण हे करतोय की त्याला गुन्हेगारीला ती माहिती थोडी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल। गावातील जे थोडा असेल पैसे होते किंवा दवाखान्यात 15 दिवस पण त्याचे 3 हे पॉझिटिव्ह आले। आपल्या उदगीर तालुक्यातले हे सॅम्पल होते। त्याप्रमाणे ज्या राज्य सरकारकडनं जे काही प्रिकॉशन्स आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत त्या घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे आपण घेतल्यात। नुसतं आपण उदगीर तालुक्यापुरतं नाही तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्या टीम ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्यात। कुठून धोका किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो ह्याचा थोडंफार लक्ष ठेवून या सगळ्या आपली टीम जे आहे ते कार्यान्वित आहेत। घाबरायचं काही याच्यामध्ये कारण नाही आहे आणि जिल्हा प्रशासनाचं पूर्ण या ह्याच्यावर लक्ष आहे आणि वेळोवेळी आता काही ठिकाणी ते कोंबड्यांचं वगैरे जे कलिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्यांचं ते करण्यात आलंय। अलर्ट झोन 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये करण्यात आले। वाहतुकीवर 21 दिवसाचे निर्बंध हे लावण्यात आलेले आहेत। 32 रॅपिड रिस्पॉन्स टीम हे आपल्या कार्यान्वित आहेत। निर्जंतुकीकरण केलंय। त्याचबरोबर पोल्ट्रीचे जे पिल्लं आहेत म्हणजे त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, पण तरी लक्ष ठेवून आहे आपण असे आहेत की त्यामुळे असं काही घाबरण्याचंही नाही, पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहे। सोयाबीनची खरेदी त्याचं पण परवाच्या कॅबिनेटमध्ये मी आणि आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा विषय मांडला। तर 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपला कोटा पण वाढवून देण्यात आलेला आहे आणि अजून लागला तर तो पण कोटा वाढवून देण्याचा निर्णय हे आपले सचिव देवराज साहेबांनी सांगितले की आपण वेळोवेळी घेऊ, त्यात काय अडचण येणार नाही। त्यामुळं त्याचे हे केले। आता सुद्धा काही शेतकऱ्यांनी आपल्या तालुका संघाच्यांनी केलं की एखाद्या 6 फेब्रुवारी पण आपल्याला तारीख जी आहे ती कमी पडेल, पण या बाबतीत आपण परत एक आढावा घेऊ, कारण शेवटी तारखा वाढवायच्या म्हटलं तर केंद्र सरकारशी थोडं आपल्याला या गोष्टीवर हे करायला लागतं। त्यामुळे थोडं पुढचं जे आहे ते कसं हे होतंय त्या दृष्टीनं आपण निर्णय योग्य वेळेला परत घेऊ। त्याचबरोबर तुरीचं पण एक हे होईल, त्याचं पण थोडं आपण प्रस्ताव पाठवलेत। हे साधारण 74,000 हेक्टरचा पेरा हा तुरीचा आहे। अपेक्षित उत्पादन जे आपल्या प्रशासनाचं आहे ते 10 लाख क्विंटलचं आहे आणि नाफेड मार्फत 16 खरेदी केंद्रांचा प्रस्ताव हा आपण शासनाकडे सादर केलेला आहे। त्यामुळं ह्याचं लवकरात लवकर मान्यता ही मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे।